जो कम से कम मिला मिला भाजी एक काय देतो म्हणतात ये दादा है जो माल आने वाला है अभी यही थे वो भी है ये माल आने लगे फूले कोणता जाय ना तिकडे सगळे इथे काय एवढे राहायला पाहिजे असं फिरकावं लागतं माल बोला तुम्ही आज हे फुलं आणलेले कशा पद्धतीचे आणि कशा भावात विक्री सुरू आहे सध्या? आम्ही माझ्याकडं पॉली हाऊसमध्ये डच रोजेस आहे आणि ओपनमध्ये बोर्डर गुलाब आहे. आता सध्या आज ह्या वर्षी जरा मार्केट रेट कमी आहे. डच रोज टॉप सिक्रेटचे साधारणतः मागच्या वर्षी 250-260 रुपये रेट होते. यावर्षी 180-200 रुपये रेट चालू आहे. थोडं मायनस झालेलं आहे आणि टॉप सिक्रेटचे रेट मात्र आहे तसेच आहेत आणि माल छान आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे फुलं आहे आपल्याकडे? गुलाब आहे, ओपनमध्ये गुलाब आहे, नंतर निशिगंध आहे, असे फुलं लागवड केलेली आहे. काय वाटतं दर वाढतील का कमी होतील किंवा बाजारपेठ कशी राहील? बाजार यावर्षी तर कमीच आहे, म्हणजे मागच्या वर्षीचे मानून यावर्षी दर कमी. काय नाव आपलं? दादासाहेब शिंदे, गाव शिंदोन, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही गुलाबाचे फुलं विकत आहात, कसं मार्केट सध्या आणि कसे दर राहणार आहे? सध्याला माझं नाव मनोज गोजरे, फुल शेतकरी उत्पादक आहे मी. सध्याला तर मार्केट डाऊन आहे या फुलाचं, पण भविष्यामध्ये असं वाटतं का पाण्याची कमतरता आहे. चालू वर्षी पाऊस कमी पडला म्हणजे पाऊस कमी पडलेला आहे म्हणजे पाणी पण कमी आहे. भविष्यामध्ये नक्कीच मार्केट चांगले विकतील आणि लगन साराई चालू झाली का म्हणजे फुलाचे पैसे चांगलेच होऊन जातील भविष्यातलं, समजा असं वाटतंय सध्याला तरी. आता व्हॅलेंटाईन डे आलेला आहे तर सध्या शहरात किती फुलाची? व्हॅलेंटाईन डे बद्दल कसं आहे, फक्त एक तर 2 दिवसाचं फक्त हे म्हणजे 2 दिवस मार्केट थोडं चांगलं राहील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळं यावेळेस पण थोडं मार्केट चांगलं राहील अशी अपेक्षा आहे फुलशेतीमध्ये. आज मार्केटमध्ये किती फुलांची आवक झालेली आहे? मार्केटमध्ये फुलांची आवक त्या मानाने जमतेमच आहे, काही एवढी काही नाही जास्त. कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे का शिवजयंतीनिमित्त थोडे माल स्टॉक केलेले आहे. म्हणजे शिवजयंतीला चांगले पैसे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फुलांचे मार्केट चांगलं होईल, दोन पैसे जास्त मिळतील. त्याच्यामुळं फुल सध्याला तोडत नाही आणि स्टॉक केलेले आहे माल. त्याच्यामुळे थोडे आजचे रेट कसे कालपासून थोडे रेट बरे वाटायला लागले. पण 15-16 मार्केट आता 15-16 तारखेपासून नक्कीच मार्केट वाढायला सुरुवात होईल अशी एक अपेक्षा आहे. सध्या व्हॅलेंटाईन डे फुलं किती आलेले शहरामध्ये आणि कशी विक्री सुरू आहे? फुलं खूप आलेले, आवक जास्त असल्यामुळं दर कमी आहे. 40 रुपये किलो चालू आहे गुलाब. 110 बसतात एका किलोमध्ये फुलं. सध्या आवक जास्त असल्यामुळे भाव कमी आहे. किती आवक झालेली आहे आणि कसं राहणार मार्केट? खूप स्वस्त राहणार आहे मार्केट, आवक जास्त असल्यामुळे. बाहेरून माल जास्त आलेले, अंदाजे तरी जो 2 टन माल आलेला गुलाबाचा. काय नाव आपलं? बळीराम सावंत, भौशिंगपुरा. तुम्ही सध्या व्हॅलेंटाईन डे फुलाची आवक कशी झालेली आणि सध्या दर कसे आहे? फुलाची आवक वाढलेली त्यामुळे दर कमी आहे. काय सांगाल तुम्ही? फुलांची आवक वाढलेली आहे त्यामुळे फुलांचे दर कमी आहे. दररोजचं मार्केट 50-60-70 रुपये चालू आहे. आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे बी मार्केट कमी आहे. फुलांची आवक वाढलेली आहे. किती फुलं आलेले, कुठून आलेले? आज आपल्याकडं 15 ते 20 क्विंटल गुलाब आलेला आहे. गुलाब लोकलचे आहे आपल्या इथं औरंगाबाद तालुक्यातले, बाहेरून आलेले. संध्याकाळपर्यंत काही दर वाढण्याची शक्यता नाही. काय नाव आपलं? समाधान पाटील.
फिलहाल वैलेंटाइन डे है, गुलाब के फूलों की मार्केट कैसी है और कितना माल आया हुआ है? आपके वैलेंटाइन डे का कुछ है ही नहीं चल रहा कुछ भी अभी। टोटल अपना रोज डे भी फेल हो गया, दूसरे भी फेल और आज का भी फेल है, और माल महंगा है सर। कितना माल आया हुआ है क्या शहर? माल तो बहुत आया हुआ है लेकिन गिराक नहीं है। ये जो है तो बाला साहब ठाकरे ने जो बोले कि वैलेंटाइन डे नहीं मनाना है, जब से ये कारोबार पे फ़र्क पड़ गया। वैलेंटाइन डे पे दूसरी चीज़ें बराबर है, वैलेंटाइन डे साहब ने बोले तो नहीं करना है तो लोगों ने उस पर अमल करे। फिर अभी जो शेतकरी का माल आया हुआ है वो कैसा बिकेगा, कैसा जाएगा? जाएगा थोड़ा बहुत आगे पीछे, जो रेट मिलना वो नहीं मिलेगा लेकिन हो जाएगा बराबर। फिर भी अभी क्या रेट चालू है? आज गया कलर गया 350 और रेट डच गया 100 रुपये, जबकि आज वो 200 होना था। फूल को कौन सी मांगनी है आप ज़्यादा है? खाली रेट डच है बस, दूसरा कोई नहीं, दूसरा कुछ भी नहीं चल रहा। क्या नाम आपका? मोहम्मद शमी।